अरे बापा धुपूट लावलं रे पाळणं या शेटनं धुपूट लावलं लेका पाळणं पुरा थकलो लेका सकाळपासून चालू आहे रे बापा. अरे बापा पुरा घाम पोहून राहिला लेका. कुकून दुर्बुद्धी सुचली मले आलो बापा या शेटच्या कामाले. धुपूट पडून राहिलं बा एवढं काम. सकाळी 6 वाजतापासून सुरू करून देते तर संध्याकाळी 8 वाजेतलो. खायला मागितलं तर एक पोळी देते. सकाळी एक पोळी संध्याकाळी एक पोळी. अरे बा 4-4 5-5 पोळ्या दाबणारा माणूस एका पोळीत काय होते. पोटात खावडे वळवून राहिले तर अशी भूक लागली काय खान काय नाही. देवा वाचो रे बापा वाचो सुटका कर बापा. ही माई बायको कमली बी येते की नाही काय माहिती शांतारामली घेऊन. येतो म्हणे बा घेऊन शांतारामले तो बी येते की नाही काय माहीत. म्हणजे काय खरंच नाही माया सारा म्हणजे सत्यानाशच व्हायला माया. बेजा हालत गळ्या नेण्यात काही खरं नाही रे बापा नेण्या. मरतले का तू असं जर काम केलं तर अटीच मरत ना खायले ना प्यायले ना काही ना काही. अरे बापा आला हा गडी मा उरावर बसेले. आला काय हुकूम घेऊन आला काय माहित ना. आता फक्त 2 मिनिटं झाली ढोंगण टेकवलं मी तर आलाही मा उरावर. हा कार्यगडा काऊन बसला तू डंगऱ्यान काऊन झाला सुरू भाषण. आता आला ना तो उठायला मले. जरासं बसून नाही देत माणसाला जरासं ढोंगण नाही टेकू देत माणसाले. मागच आहे पुदाक. काय उडे बा हे का बसे रोजदार घेऊन राहिला तुम्ही. तो शेट आमचं नाम कण्या गांठीनं तुमचं काम राहते बाकी. सकाळचं काम 11:30 वाजता केलं तर संध्याकाळ झाली. आता झाड झूड हे राहिलं नाही का. हे कधी करता तुम्ही आमच्या नाम कण्या गांठीनं तो शेट. अरे गड्या बशाची रोजदार घेऊन आलो. अरे काही लाजा वाटतात रे तुम्हाला. हा सकाळपासून चालू आहे फक्त 2 मिनिटं ढोंगण टेकवलं म्या. 2 मिनिटं फक्त आता झालं नटत बसलो ना भावा टी. हो बाबा मी तुमच्या हरकत मजूर आलो मला चालूच राहायला लागते ना. आणि तुम्ही जे बोलून राहिली रगी ना ते शेट जो बोलायचं माझं नाही बोलायचं. तुम्ही काम नाही केलं तर कसं माझ्या ढुंगण्यात चालतं निघतात ना. मला शादत येईन तो शेट मांडरमध्ये येईन तुम्ही कामाला. त्या शेटन फेड घाल चुल्यात मला लोक सांगू 2 मिनिटं बसू दे रे बा मला आराम करू दे. सकाळपासून चालू आल्या का माझ्या पायाला गोळी येऊन राहिले बेणुका निघून राहिल्या मग हातापाय मुंग्या जाऊन राहिल्या. काय काय जीव घेता का सांगायचं हो. सकाळपासून उपाशी विचारलं तू ना का बुडे बा जेवले की काय खावले. आता मी काय विचार तुम्हाला जेवायचं. शेटच्या घरून तर मोठा डबा आलता तुम्हाला जेवायला. मोठा 25 पोळ्या होत्या आणि 25 प्रकारच्या भाज्या होत्या त्याच्यात. काय सांगून राहिला तू. अरे पुरी एवढी पोळी होती पुरी एवढी एका घासाची माया. अन्न वाटीभर भाजी होती त्याच्यात. एका घोटात पेली मी ते आणि एका घासात ते पुरी एवढी पोळी खाल्ली. सांग आता काय होते माया त्याची यानं. एवढं मोठं ढोरासारखं काम करून घ्यायला निदान 5-6 पोळ्या तर पाहिजे. निदान एखादा डबा भरतं भाजी पाहिजे. ते आणले वाटभर भाजी. हे मोठे लोक या घरी असंच असते कुठे बा. आता आपल्यासारखं असते काय भाकरी एवढ्याला पोया थापा म्हणून 2 खाईन तिकडेच राय. हे मोठे लोक तसंच असते. मोठे तेवढे खोटे. काय लेका म्हणतो मोठा डबा आणून दिला काय सळेल डबा आणला. माय काहीच नाही झालं. मग खाऊन घातल्या तुम्ही घरी जात होतं ना. मा काल धुपूट पाडून राहिला म्हणा पाहिजे मला सुट्टी जातो मी घरी. लेका खरंच नाही सांगतो मला एवढी भूक लागून राहिली आता काय सांगा. मग ते मला शेटचं काय सांगू नका. पण आता कसं झाडझूड करून घ्या. मी जातो बाई चाललो आता ते बिस्किटचा पुडा घेऊन तुम्हाला खायला. करतो झाडझूड करतो. आता कसं मी आता सालाचाच गडी होता तर कराच लागेल ना. आणजो पण तो तेवढा बिस्कुटचा पुडा तेवढा तरी अंगी लागेल बाबा. हो जा मग लवकर झाडझूड करा. हो आई बायको कमली येते की नाही काय मी त्या शांताराम निघून लवकर आण व म्हणा लवकर आण बाबा. मा कसं मी जीव जाऊन राहिला माझ्या इकडे काय मावाला वाईजा काय हालत तर वायदा. का रे बाबू हा शांताराम आहे का रे. हो बाबा शांताराम दिसते. हा बाजारात भेटते ना आपल्याला. बाजार करते ना. हा तोच आहे. अगडा कसा काय आला काय माहिती आपल्या गावामध्ये. चाल बरं आवाज देतो मी त्याले. हो शांताराम हो अरे कुकडे मारला चक्कर. जमलं भेटला गावात पैकीचा माणूस भेटला. त्यानं आवाज द्यायला थांब. आलो रामराम हो राम. अरे काय शांताराम भाऊ आता काही बाजारा गिजारात दिसतही नाही वा. का कुकडे गायब झाले. अरे यानं मस्त जोड्या येऊन राहिल्या मसाळा येऊन राहिल्या तुम्ही काही येतही नाही वा. काय करता बाजारात येऊन इकडे वावरातले काम करा लागतात ना बा. हो ते तर आहेच म्हणा शेती कामं करावंच लागतात. पाणी पावसाळी काही काम पण होतच नाही म्हणा बाजारला जायला. पण आमच्या गावात काय घ्यायला आले आहे काही मसाळ गिसाळ काही गायगी आहे का कोणाची. अरे काही नाही घ्यायला नाही आलो. पण तुमच्या गावातला शेट नाही का त्याच्या घरी आलो त्याला भेटायला आलो. बाबा शेटचं काय तो विचारतो काय होतं शेटचं. काही नाही या बुढीचा नवरा डॅनी बुडा त्याच्या घरी काम आले असते तर तो बा शेट त्या गड्या बुड्याला सुट्टीच नाही देऊन राहिला. 4 दिवस झाले बुडा घरी नाही आला.
मग आता विचारपूस करायला चाललो बा तडीसा. चला न मग तटलो. गावातलं काम चला तुम्ही असले फरक पडेल. बापा शांताराम भाऊ, ते तुमचं तुम्ही पहा बापा, खानाला हातात आपल्या त्या शेठचं अजिबात काही सांगायचं नाही हो बापा. नाही आमच्या का ढुंगण्या साल्ट उडाला का बापा, बेकार आहे तो. आम्ही येत नाही त्या तरी. काय राजा गावातले माणसं असल्यावर असं म्हणून राहिले तुम्ही. तुम्हाला काय करणार आहे? तो चाला तटलोक तर झाला काय बा. आमच्या गावात काही झालं तर राजा आम्ही पुढे जातो राजा पोहे. नाही नाही शांताराम भाऊ, चांगला माणूस असला तर आपणही येतो. गावातलं दुसरं काही सांगा, पण त्या शेठचं नका सांगू बा. बाणबावाऱ्या माणूस आहे पुरा. काय सांगा तुम्हाला. कसं तुम्ही जासान तडसा त्याला काही म्हणचा, तुम्हाला काही करणार नाही तो. पण संध्याकाळी माफी शहर निघीन न फालतू घेणार त्यानं. अगं माणूस आहे तो. मला सांगतो मी शांताराम भाऊ, तुम्ही बी काही रिकामा पंचायत पडू नका. चालले जा घरी बाबा. तो शेठ कसा अवगुण्या माणूस आहे. तो कसं कोणाचं ऐकत नाही बरं. बेकार आहे तो. अवगुण्या आणि फवगुण्या कोणता शेठ आहे हो. असा बगलीत दाबतो साया. काय भेटारी झाले, कोणती शेट राहिले आता. काही नाही. चाल गड्या शांताराम चाल. अरे पादऱ्या द्या गावामध्ये कोणी टक्कर यायला तयार नाही. चाल आपणच घेऊ त्यासोबत. कोणता डेंजर आहे तो तर शेठ. बापा शांताराम फडफड करू नका बरं. शांतता. तो विचारच नाही करत बरं. डोक्यात खाली आहे तो. बेकार आहे तो माणूस. त्याला पाहू तर द्या काय आहे तर. येतो आम्ही. चला बडवा चल बडे. चाल चाल. गाव थरथर कापून राहिलं गड्या याले शेटले. कोणता आहे तर पाहूच दे गड्या आज. आज गड्या शांताराम याचा बोजेडच बसवतो रे गड्या. चला बडवा पाहून कोण आहे तो. एवढे भिंग राहिले लोक बा. आज काही खरं नाही राजा. काही खरं नाही. आज शांताराम खाते रट्टे आणि हे बुड्डा बिन बुड्डी बी खाते रट्टे. काही खरं नाही यायचं आज. बाबा आपल्याला काही घेण देण नाही रे बाबा. कोण पाहिलं नाही भाऊ. आपण बोलून राहिलो तो याच्यासोबत. संध्याकाळी आपलं विचार नाही की तू काही शेट सुद्धा नाही आहे बापा. त्याच्या घरी कोणी गेलं काय आपण जर बोललो की तो आपल्याला हाणते. चाल बापा चाल. थांबायला नाही पुरत घरी. हो बाबा चला चाल. वावरात चालले जाऊ आपण. आपल्याला काही घेण देण नाही बाबा. कोण आलं तर कोण नाही काही घेण देण नाही. हो हो चाल चाल. लेका शांताराम रट्टे आता तू शेटच्या हातचे काही खरं नाही आता. शांताराम शांताराम हेच वाडगाय ते शेटचं. अटीच पाहिलं तर मी ना बुड्याले. बरं बुड्डे होय तू बाजूले. मी पाहतो काय. शांताराम खरंच बा जरा जपून पाहिजे बाबा. शेटला बदमाश आहे म्हणतात पण या गावातली लोक काय बोलतात तर. आणि मग बुड्याने सांगितलं होतं मला तो शेटला बदमाश आहे. जरासं पाहिजे बा जपून. कमले याच्या शेटपेक्षा आम्ही जास्त बदमाशा. अरे गड्या शांताराम हा शेट टन फेट काय कळला हो. पालू खोश आहे. चाले गड्या शांताराम चाल बरं पाहू बरं. कुकड्या मा भाऊ तड्यानी. हो बुड्डे बा चला चला. कुठे चालले? कोण आहे तुम्ही? कोण आहे? काही नाही बा. आमचा बुडा आमच्या गावचा बुडा आहे. कधी कामाला आहे डॅनी बुडा. त्याला भेटायला चाललो बा. काय डॅनी बुडा? तुमच्या गावातला बुडा भेटायला चालले? भेटणं म्हणा आहे. कोणी कोणाला भेटू नाही शकत. मायना मावशी कोणालाच परमिशन नाही आहे वाडग्यात जाण्याची. ती कशी नाही रे. दाखवा लागते वाटते तुले हरामखोरा. चाल भाई बाजूले चाल. भाऊ आहे तो डॅनी. 4 दिवस झाले घरी नाही गेला. काय गुलाम आहे का मा भाऊ? कोंडून ठेवता का त्याले? आम्हाला भेटणं मा भावाले. हे डंगऱ्या फडफड नको रोटी बाबू. हे चालले टोपीवाले चाल निघडू चाल. हे डंगरे चल. चालले वाडग्यात पाहिले. कोण आहे मा भाऊ आहे दादा आहे बाबा आहे. काही नाही बाबा दादा झाला घरी. डायरेक्ट दादागिरीचीच भाषा आहे बा. अरे फक्त पाहू दे ना आम्हाला. आमचा माणूस काय करून राहिला तर. काय समजून राहिला तू. हेच भाषा आहे. पटत असेल ना. चला निघाटून. तुम्हाला काय आमंत्रण दिलं गाठी या पाहायला म्हणून. चला बाय बाजूले चला. झपके मारीन तुम्हाला. अरे गड्या काय बाबा झपकी रे घेऊन राहिलं का. अरे गड्या थंड ठेवणं जराशी. तुला दोन आमचा हिसका माहित नाही गड्या. आमच्या नांद लागू नको बरं. अच्छे थंडे गेले आम्ही ना. तू किस गली में खसखसास. 2 पैशाचा भाडे टट्टू लेगादा आम्हाला शिकून राहिला. डंगऱ्या फडफड नको करून बाबू. फूक मारले तर उडून जाशील. काल फालतू वय करून राहिला. एका झपक्यात बाबू. मुखात एकही दात ठेवणार नाही ना. चाललं निघ नटून चाललं. तुम्हाला सांगून ऐकू येत नाही का. चला निघाडू चला. हो जातो आम्ही जातो. चला चला. थांब्यात काही अर्थ नाही. शांतराम कसं जातं. मा भाऊ या वाडग्यामध्ये आहे. याई ना कसं त्याला कोंडून ठेवला अंतर. कसं काय जातो तू. नाही भावाला घेतल्याशिवाय नाही बा. मा भावाला डॅनिल घेतल्याशिवाय नाही. चाल अंतर चाल. याले झोडतो मी. मस्त 2-4 रट्टे मारतो सायाले. बुधवार रट्टीचा टाइम नाही आला. चला तुम्ही मुकड्यान चला आटून. थांब्याला नाही पुरत. भाऊजी चला बापा आठवत चला लवकर. चला. बरं चाल शांताराम. सगळा शांताराम आता काय करता. तो वाडग्यात जाऊ देऊन राहिला आपल्याला. मा भावाची सुटका कशी मग कशी.
चला ना त्या लुच्च्या शेटच्या घरी जाऊन डायरेक्ट त्याच्या घरी घरातून काढून त्याला बाई कसं मेन पकडायला लागते. हे चेले झपाटे नाही पकडायला लागत की याच्यासोबत भांडण करून काय करता त्या शेतकऱ्याबरोबर. त्यापेक्षा शेटलेच पकडून चाला त्या शेटच्या घरी. चला बुडे, तुला माहित आहे ना शेटचं घर? हा पप्पा मला माहित आहे ना, मी गेलती ना त्याच्या घरी, दाखवतो ना. चला चला तुम्ही. शेठ शेठ इकडे आहे हो शेठ. शेट शेट काय करून राहिलं? चालणार घुसून या वाड्यामध्ये जटी अशी तटी हानूस हाय गेली. हा लुच्चा महाराजात लायकीचा आहे. मग भाल तर देऊन राहिला तो. त्याच्यानं शांताराम कसं मी चूपा नाही जात कसं गच्च्या मारले असते मी हराम खोराले लुच्च्याले. भाऊजी तुम्ही जरा चुप बसा ना बापा. हे शांताराम भाऊ पाहतात ना काय आता एवढी घाई गडबड नका करू ना. एक तर हे कुत्री बसलात, हे कुत्रीला डेंजर आहात बरं. कोणी नसलं की नाही हे अंगावर धावतात म्हटलं माहित आहे काय. चुप बसा तुम्ही भाऊजी जराशे. शेठ शेठ हो शेठ भुकून राहिलं रेडी. शेठ शेठ करून राहिला. कोण आहे तो? वरच्या आवाजात बोलून राहिला. चल बघू दे वर. शेटची फाटली गड्या हातभर तो काही बाहेर येणार नाही. त्याला माहित आहे डनीचा भाऊ आला हा रग्गा रट्टी मारायले आपल्याला काय येऊ नये बाहेर. चाल शांताराम घरातच चाल चाल त्याच्या वाड्यात चाल हानी आली आता. थांबा ना बुडा, शांत ठेवा तुम्ही. हे शेठ शेठ कोण आहे तुम्ही? कसे काय आले वाड्यामध्ये माझ्या? काय कसे काय आले? आमच्या गावचा माणूस आहे तुमच्यासाठी कामाले. डॅनी बुडा 4 दिवस झाले घरी नाही आला. कुठे आहे तो बुडा? दाखवा दाखवा लवकर तो बुडा कुठे आहे? या बुडीने आणले वाटते शिप्तर उद्याला अडीचा असं बी ऑर्डर आलं घर बरं आपलं. काय आहे? कोणता बुडा कोणता काय? कोण कोणाचे विषय करून राहिले? कोणता डॅनी कोणतं काय? मला काहीच माहित नाही. डॅनी फॅनी तुमचा काय लागते गड्या याले हराम खोराले. हा सोपीत घेऊन राहिला आपल्याला. का गड्या अगोपणा करू नको. तू शेट असतील तुझ्या घरचा कसं आमचा मा भाऊ कुठे आहे ते सांग लवकर लवकर सांग. खेकड तोंड सांभाळ डंगऱ्या. नाही आठवून वापस नाही जाशील बरं. हे बघ बे अडीचा 2 बसेला शेर आणि 25 लोक माझं आहेत हे लक्षात ठेवतो. मावाळ्यात तू उभा आहेस. कधी बाबू कोण्यान ह्याच्यात दाबीन ना तर पताही चालणार नाही. जाऊ द्या तू कसं भाच्या प्रेमात पागल होईलाय तो बुडा. कसं भाऊ नाही दिसला की त्या बुड्याला चळा लागते. कुठे आहे त्या बुड्या? भाऊ तेच सांगा बाबा. आम्ही प्रेमाने चालले जातो ना. फक्त दाखवा बुडा की हा बुडा हा तुमच्या गाजाऱ्याने बुडा आहे बस एवढं दाखवा. आम्ही चालले जातो. काय शांताराम काय माणूस काय हातपाय जोडून राहिला रे? या हराम खोराले भेतर यायले दाबतो साहाय्याला टीच. हा किडा लय वय करून राहिला. दाखवा लागते वाटते. न्या लागते याले अंदर. अंधारा कोठडी हिसका दाखवा लागते याले. माणसं बोलावं लागतं वाटते मला आता. शेठ मी माफी मागतो पण कसं आमचा डॅनी बुडा दाखवा दाखवा. बाबा शेठ मी माफी मागतो बाबा तुम्हाला. फक्त बापुड्याला कसं दुरून दाखवा ना तुम्ही. फक्त दुरून दाखवा बाबा. आम्ही चालले जातो. बरं असं प्रेमानं बोला बा तुम्ही. तुम्ही जर दादागिरी करसान तर मग अठसा कसं आगळी कोणाचं ऐकत नाही. आपला इतिहास लय वेगळा आहे. थांब तुम्ही माणसाले आणि तो बोलून तुमच्या बुड्याले दुरून पहा फक्त. तो कारण की गुलाम आहे आता एकत. तू बुड्याचं दाखवा मला फक्त. मग सांगतो काय तर बुडा दिसला एकदा की झाला तुला झोडला ना रे शेठ. हा बे मग शांताराम कमी नाही ना. 25 पोर आमच्या गावात येऊन राहिले तुला हाण्याले. हो शेठ हो बापा तुम्ही म्हणता तसं दुरून दाखवा बापा. फक्त बुड्याले फक्त बोलवा आता. बोलवा बुड्याले. हो बरोबर सांगतो. हाय हाय फुक फुक डंगरा खेकड डॅनी त्याला बोलव ना. काय कोठ्यात अंदाला बोलवून आणि त्या याच्यावर उभा करतो तिकडे. हो शेठ हो तू मग भावाले तर येऊ दे. मग सांगतो तुला काय आहे तर. तुझा बजेट नाही बसला तर मग म्हणतो का बोलावला तुमचा डंगरा आता येते 10 मिनिटात. हो शेठ हो. चाल बाप्पा झाड आता झाड बाप्पा नाही तर नजून कोणी उरार बसेल. असा कसं 17 नवऱ्याने 1 नावरे असं काम होईल. तो झाला की तो आवाज देते तो झाला की तो आवाज सारे बादशाह बोर्डचे होईल. आता काम करायला हा डंगरा आहे 84 वर्षाचा. मरल्या का तू काम करू कर वयात थंडी. मलाच पश्चाताप येऊन राहिलं ना. मी अगो कामं करायला माझ्या जिंदगीमध्ये. नाही तर राजासारखी जिंदगी जगलो असतो रे बापा. अगो कामं नसती केलं मी आता. काले कोण्या घरी सालात राहा लागलं असतं. काले महिन्यात राहा लागलं असतं. काले उपाशी राहा लागलं असतं. हड्डीले मास नसतं चिटकलं नसा म्हणजे ढेरी फुगून राहिला असता. कसं व्हायला सारा तू काम करू
सारं लुगड्यातच गेलं ना हिंदुस्तान. तुले लुगड्याचा मोठा शौक होता बाबू. घे दाबून आता काढशेन पाणी लोकांच्या घरी. हा शेट काय आता सुट्टी देत नाही तुले मरेतच लोक. अटीच राखवते तू डॅन्या, काही खरं नाही तुया. ती बायको ते कमली बी काही शांतारामली घेऊन येत नाही की ती बोगस आहे. तिले तर आज मेलाच चालतं तू. तिले काहीच घेऊन देत नाही. तिलेच भेटून आला आयता डांगरा खायले. तू करणं तिकडे काही भेट घेणं टोले डॅन्या. हा जिंदगीचा सत्यानाश केला. मा भाऊ तरी म्हणे बाबू रिकामे धंदे करू नको. पण मी बोगस आहो ना. जाऊ दे आता, मागच्या गोष्टी आठवून काही फायदा नाही. आता पुढे बी हे कमली काय करते काय माहित. चाल रे बाबा चाल, बुड्याला निरोप द्यायला येईल. बुडा आला का दगड्या? आता काय म्हणते तर अटी झाडू नको तिकडे जाय. मेवन मान सारा टाक. ती जशी ना कीर्तन दुसरं काय आहे. येईन तर मा कसं रगत लावायला फेनं. काय माहित काय करतं, काय जीव घेतात काय माहित नाही. सांग रे भाऊ काय म्हणता आता? आहे का अजून काही हुकूम आहे का? काही दुसरं काम करावं लागते का? हे राहू देऊ काय? ते काम राहू द्या. तुम्हाला शेटनं बोलावलं अर्जंट. काय शेटनं बोलावलं अर्जंट? काय आहे बापा? का डबल धुपूट पाडते का? अंधाडा कोथळी देते का बाबा मले? मारते का बापा मले? का रे गड्या काही चुकलंच नाही माय. बेजा जीव भीते बापा त्या गोष्टीला आता. नाही माराय गिऱ्याचं काही नाही, पण शेट होती थोडे गरमच म्हणा. त्यानं मला डायरेक्ट सांगितलं बुड्याला पाठवून दे इकडे डोंगऱ्याले. अजून कोणी येलात बा, माणसं बी येलात तरी आणि एक बाई आणि सगळी गुरुवायसाठी. पण जर बाबा मग कमलीचा माझी बायकोच आहे रे गड्या. आणलं बापा मग पोरग यासोबत शांतारामला आणलं वाटतं बोलू. आता आहे माझी सुटका आहे आता. बापा हे तर आनंदाची गोष्ट आहे. माणसं आले काय? बरं बापा मला तर पहिलेच आला की आला बापा शांताराम आला. मुली घ्यायला आला. आता घे म्हणत आली शेटली माया. शेटली देतो आता बंब्या. काही जोर आलं हो तुम्हाला? डायरेक्ट बंब्यावर काम आलं काय? तसंच काम आहे आता आपलं. पाय तू आता कसं आहे शेटची कशी झिरो होता. चाल मला जाऊ दे बापा जाऊ दे. हो जा. बुडा तर काही खुसून गेला वा. पण नेले असं वाटते शेट सोपीचा. अरे सोपी नाही बापा तू. अच्छेचा जीव घेणारा माणूस आहे शेट. बुड्याला काय तशी सुटका थोडी तिथे तो शेट आहे तो. नाही 2 मिनिटाचा आनंद आहे बुड्याचा. 2 मिनिटं खुश होईल. काय आता आम्हाला काही लोक आले भेटायले बस एवढंच आहे, दुसरं काही नाही. काहीच होत नाही हलकं भारी शेटचं. असे कितीक लोक थंडे केले शेटनं. शेट बेकार आहे.